अरे अरे बाळा थांब, तुझा स्वामींवरती विश्वास तर आहे ना? काय हो, तर मग एक लक्षात ठेव, या संदेशावर आला तर आहे, पण आता मधातून सोडून जायचं नाही. तू जिथे कुठे आहेस, ज्या स्थितीमध्ये आहेस, तुझी परिस्थिती काय आहे ते काहीच नाही ठेवायचं मनात. फक्त विश्वास ठेवायचा स्वामींवरती आणि एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती दुसऱ्याकडून मागणे बंद करा. ताकद आणि पैसा आयुष्याचे फळ आहे, परंतु परिवार आणि मित्र आयुष्याचे मूळ आहे. झाड फळाविना जगू शकते, परंतु मुळाविना जगू शकत नाही, कारण ते मुळाविना उभंच राहू शकत नाही. त्यामुळे आपला मित्रपरिवार आणि आपला कुटुंबातील परिवार कधीच विसरायचा नसतो. त्यांच्यासाठी जेवढा होईल तेवढा वेळ काढायचा असतो. आयुष्यामध्ये मागे पाहिलं तर अनुभव मिळेल, पुढे पाहिलं तर उमेद मिळेल आणि आजूबाजूला पाहिलं तर सत्य दिसेल. परंतु आपल्या स्वतःमध्ये 5 मिनिटे डोकावून पाहिलं तर आपला परमात्मा दिसेल, आपला आत्मविश्वास दिसेल. स्वामी म्हणतात, विश्व गर्जनेच्या नियमावर चालते. लोक थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहतात, उन्हाळ्यात त्याच सूर्याला सेवा देतात. तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज आणि योग्य वेळ येते. बाळा, कधीकधी आपण चुकीचे नसतो, परंतु आपल्याजवळ ते शब्द नसतात जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात. चांगले जीवन मिळण्यासाठी जीवन जगणेच विसरून गेलो आहोत आपण. बाळा, तू आयुष्यात जे काही म्हणशील मी तुला ते सर्व काही देईन. फक्त मी जे म्हणीन तू ते करशील का? तू ते मला देशील का? काय देशील? तर ठीक आहे, या संदेशाला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. कधीतरी एकट्याने बसून विचार करा आणि चिंता करा की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल. आणि ज्याला फरक पडत असेल त्यासाठी जगा, बाकी सगळ्यांना त्यांच्या नशिबावर सोडा. विश्वास ठेवा, असे केल्याने तुमचे जीवन सुखकर होईल. भलेही तुमच्याजवळ सर्व प्रकारची डिग्री असली, परंतु जर तुम्ही आपल्या माणसांचे डोळे पाहून ते वाचू शकले नाही तर तुम्ही अशिक्षित आहात. कडुलिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दह्यात किंवा साखरेत मिसळवा, परंतु ते कडूच राहते. तसेच दृष्टी व्यक्तीला कितीही ज्ञान असो तरीही ते त्याच्या दृष्टता सोडत नाहीत. कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला नकारले तर त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याच्या समोर राहून कितीतरी असे करा की ते आपल्याला पाहून लाजला पाहिजे. स्वामी म्हणतात, आयुष्यात कोणी सोडून गेले तर तुम्ही काळजी करू नका, त्याबद्दल विचार करणं सोडा आणि आयुष्यात एवढे यशस्वी व्हा की त्याला तुम्हाला सोडण्याचा पश्चाताप वाटायला लागला पाहिजे. आपल्याला पॉवरफुल बनायचे आहे, यासाठी नाही की आपण कोणावर दबाव टाकू शकू, पण यासाठी की कोणी आपल्यावर दबाव टाकू शकणार नाही. ज्या दिवशी तुमची सही ऑटोग्राफ बनेल त्या दिवशी समजून घ्या तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झाला आहात. स्वामी बोलतात, चांगलेपणा आपल्यात नाही तर आपल्या पाहण्यामध्ये असतो. कारण असे कसे शक्य आहे की एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीचा वाटतो, परंतु तोच व्यक्ती काही लोकांना खूप समजूतदार वाटतो. स्वामी बोलतात, मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटते की हा तुटत कसा नाही, परंतु लोकाला हे माहितीच नसते की ते तुटल्यामुळेच आज इतका मजबूत झालेला आहे. लोकांच्या बोलण्यात असलेला गोडवा यावरून आपण कधी लोकांचे मन ओळखू शकत नाही. मोराला पाहून कोणाला वाटते की हा मोर साप पण खात असतो. आयुष्यात दुःख जरी असेल तरी कोणाच्या समोर ते व्यक्त करू नका, तमाशा होऊ देऊ नका. कलियुग चालू आहे, म्हणून हा विचार मनातून काढून टाका की बिनामतलब कोणी आपल्यासोबत नाते ठेवेल. आपल्याजवळ काहीतरी अशी गोष्टी नक्की सांभाळून ठेवा की ती मिळवण्यासाठी लोक तुमच्याबरोबर जोडलेली राहतील. स्वतःला रिकामे ठेवू नका, कारण लोक रिकाम्या वस्तूंना कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. जर तुम्ही लोकांसोबत चांगले करत असाल तर त्याचा कायम उल्लेख करू नका, कारण असे केल्यास तुमच्या चांगुलपणाला काहीच अर्थ राहणार नाही.
स्वामी म्हणतात, संघर्ष आपल्याला जरूर थकवतो, परंतु आपल्याला सुंदर आणि मनातून मजबूत ही संघर्षच बनवतो. सूर्य हळूहळू उगवतो आणि जगाला प्रकाशित करतो, तसेच जो व्यक्ती संयमाने व धीराने पुढे जातो तो एक दिवस नक्कीच आपले नशीब बदलतो. दुसऱ्याच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची वेळ आपल्याकडे नसतो. स्वामी म्हणतात, कोणाचा अनुभव ऐकणे आणि घेणे हे सुद्धा अनुभवच असतो. खोटारडा व्यक्ती मोठा आवाज करून खऱ्या व्यक्तींना शांत करतो, परंतु खऱ्या व्यक्ती मन शांत ठेवून खोट्या व्यक्तींच्या त्या आवाजाला उत्तर देत असतो. स्वामी म्हणतात, वेळपेक्षा जास्त आपल्याला काही वेळ नसतो, कारण जीवनात आपल्या आयुष्यात काही अशा सुद्धा गोष्टी असतात ज्या उगाच अडचणी येतात असं आपल्याला वाटतं, पण अडचणी उगाचच येत नसतात. त्यांचे येणे आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे. एक क्षण एक दिवस बदलू शकतो, एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन या संपूर्ण जगाला बदलू शकते. राजमहालामध्ये तर कौरव राहत होते, वनवास तर पांडवांनी भोगला होता, पण विजय कोणाचा झाला? राजपट तर कंसाजवळ होते, श्रीकृष्णांनी तर तारुंगात जन्म घेतला होता, पण आखरीला विजय कोणाचा झाला? सोन्याची लंका, पुष्पकळ विमान हे तर रावणाजवळ होते, श्रीरामांनी तर वनवासच बघितला होता, पण विजय कोणाचा झाला? स्वामी म्हणतात, विजय सत्याचाच होतो. तुम्ही सत्याबरोबर प्रत्येक वेळी संघर्ष करत राहा. देवाला सुद्धा संघर्ष करावा लागलाच आहे. आपण तर एक मनुष्य आहो, आपल्याला काय मोठी गोष्ट नाही. यश मिळवायचे असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा. सत्य कायम पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारखे असते. कितीही असल्याने पाणी त्यावर टाकले तरीही ते पाण्याच्या वरच तरंगते. जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते, परंतु आज तुटलेल्या परिवारामध्ये जास्त करून शिकलेले सवरलेले लोक जास्त दिसतात. शब्दांनाही चव असते. दुसऱ्यांना त्यांची चव चाखण्याआधी स्वतः त्यांची चव घेऊन पाहिली पाहिजे. जसे सुख कायम नसते तसे दुःखही कायम नसते. त्यामुळे वाईट वेळात संयम ठेवा. जेव्हा लोक तुम्हाला एकदा निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की मी गर्दीपेक्षा वेगळा विचार करत आहे. कधीही कोणाला गरीबाला लाखू नका किंवा कमी लेखू नका, कारण कोणाची वेळ बदलायला जास्त वेळ नाही लागत. जीवनात शांती पाहिजे असेल तर दुसऱ्याच्या तक्रारी करण्यापेक्षा सोपे आहे की स्वतःबद्दल कारणे काटे टोचू नये. म्हणून संपूर्ण जगभर चटई अथरण्यापेक्षा आपण सोपं आहे की चप्पल घालून फिरावं. काही गोष्टी करण्यासाठी खोटे नाटक करणे आपण दुसऱ्यांनाही नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीची सहनशीलता एक खेचल्याप्रमाणे एका लिमिटेड स्तरालाच असते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला एवढाही त्रास देऊ नका की तो चांगल्याचा वाईट बनेल. डोळे तुम्हालाच उघडावे लागतात. प्रकाश पाहण्यासाठी फक्त सूर्य चमकल्याने उजेड होत नाही. सफल होण्यासाठी चांगल्या मित्रांची गरज असते, परंतु खूप जास्त सफल होण्यासाठी चांगल्या शत्रूंची गरज लागते. माणसाच्या आयुष्यातील माणसाची एक सर्वात मोठी चूक, दुसऱ्याचे ऐकतो ते फक्त 50%, समजून घेतो ते फक्त 25%, त्याला आयुष्यात विचार करतो ते फक्त 0% आणि प्रतिक्रिया देतो तो मात्र 200%. तुमच्या जीवनात दुःखाचे समाधान तुम्हाला शोधावे लागेल, कारण आजच्या जगात कोणाच्या दुसऱ्याच्या दुःखांना ऐकणारे आणि समजणारे व्यक्ती खूप दुर्लभ आहेत. स्वामी बोलतात, पैसा कमवण्याचे काही जरुरी कारणे. बिना खाता झोपले तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे. बहिणीच्या लग्नात वडिलांना रडताना पाहिले तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे. वडिलांना सुट्टीच्या दिवशी कामाला जाताना पाहिल तर कळेल की पैसा कमवणे का जरुरी आहे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट विश्वासावर कायम आहे. आणि संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तरच कमेंटमध्ये होय मी शेवटपर्यंत ऐकला आणि कमेंटमध्ये 2 हा चमत्कारी अंक टाईप करा, म्हणजे आम्हालाही कळेल की चमत्कारी संदेश शेवटपर्यंत ऐकला. त्यामुळे चमत्कारी अंक 2 असा कमेंटमध्ये टाईप करा आणि एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ.